नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, वनस्पती रचना व कार्य या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. येत्या 7वी विज्ञान या पुस्तकातील हा दुसरा क्रमांकाचा धडा आहे. जर तुम्ही नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा. वनस्पती रचना व कार्यमधील पान क्रमांक 10 वरील प्रश्न आहे. परिसरातील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात? उत्तरे: परिसरातील विविध वनस्पती आपणास सहज ओळखता येतात कारण त्यांचे विशेष गुणधर्म, पानांची रचना, फुलांचा आकार, रंग, वास आणि त्यांचा विशिष्ट वाढीच्या जागा या सर्व गोष्टींमुळे त्यांना वेगळे ओळखता येते. दुसरा प्रश्न आहे, वनस्पतींचे विविध अवयव कोणते? उत्तर: वनस्पतींचे विविध अवयव खालीलप्रमाणे आहेत: मूळ, खोड, पाने, फुले, फळे, बिया. पान क्रमांक 11 वरील प्रश्न: चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते? उत्तर: मुळांच्या डोकाला इजा झाली असती तर काय होईल? आणि मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत? तर चिंच, आंबा या वनस्पतींच्या मुळामध्ये तंतुमय मुळे असती तर त्यांना जमिनीच्या खालच्या भागातून जास्त खोलवर पाणी आणि पोषक द्रव्य घेणं शक्य झाले नसते. त्यामुळे मोठ्या आकाराच्या झाडांना स्थिरता कमी मिळाली असती आणि ती सहज पडली असती. मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? उत्तर: मुळांच्या टोकाला इजा झाली तर मुळांची वाढ थांबेल कारण मुळांच्या टोकाला असलेल्या विभागांमधून वाढ होत असते. पोषक द्रव्ये आणि पाणी शोषण्याची क्षमता कमी होईल, ज्यामुळे वनस्पतींची वाढ आणि विकासावर परिणाम होईल. मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची? तर मेथी आणि पालक या वनस्पतीच्या मुळाचा प्रकार तंतुमय मुळेच म्हणजेच फायब्रस रूट्स असतो. कांद्याच्या मुळांचा प्रकार आकुंचित मुळे म्हणजे कॉन्ट्रॅक्टाईल रूट्स म्हणतात, जो कांद्याच्या मुळांना जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवतात. मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर का असतात? उत्तर: मुळा, गाजर, बीट या वनस्पतींचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर असतात कारण हे भाग वनस्पतींचे अन्न साठवण्यासाठी रूपांतरित झालेले असतात. या भागात वनस्पती आपले अन्न साठवतात, जे पुढील वाढीसाठी आणि आवश्यक ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जातात. हे वनस्पतींचे कोणते अवयव आहेत? वनस्पतींचे मूळ आहे आणि त्यांना साठवण मुळे असेही म्हणतात कारण ते अन्न साठवतात. आता तक्ता पूर्ण करायचा आहे. परिसरातील इतर वनस्पतींच्या खोडांची माहिती मिळवायची आहे. तर आपण ऊस अंदाजे 25 ते 40 मिलीमीटर आणि अंदाजे 2000-4000 मिलीमीटर कांडे लांबी. मेथी, पेर आहे 2 ते 3 मिलीमीटर आणि कांडे अंदाजे 150 ते 300 मिलीमीटर. कांदा अंदाजे 30 ते 50 मिलीमीटर पेर जाडी आहे आणि कांडे लांबी अंदाजे 100 ते 150 मिलीमीटर. आता परिसरातील वनस्पतींचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करायचा आहे. तर इथे बघा, मका रेखीय, पानाचा प्रकार, पर्णफळाचा आकार अरुंद, शिरांची मांडणी समांतर, पर्णधारेचा आकार लांबट आणि पर्णाखाली देठ, पर्णदेठ नाही, उपपर्ण नाही, खोडावरील रचना प्रकार गुळगुळीत. तर कर्दळीची पानं लांबट असतात, त्याचा आकार विस्तीर्ण असतो, शिरे समांतर असतात, पर्णधारेचा आकार लांबट, पर्णदेठ नाही, उपपर्ण नाही आणि खोडावरील रचना गुळगुळीत म्हणजे स्मूथ. आता वनस्पती पिंपळ आहे, पानाचा आकार हृदयाकृती आहे, पर्णफळाचा आकार मोठे, शिरांची मांडणी जाळीदार आहे, पर्णधार वर्तुळाकार आहे आणि पर्णाखाली पर्णदेठ आहे, उपपर्ण नाही आणि खोडावरील रचना जी आहे ती आहे खडबडीत. रुई, पानाचा प्रकार अंडाकृती, पर्णफळ आहे मध्यम, शिरांची मांडणी जाळीदार, पर्णधार आहे गोलसर, पर्णाखाली पर्णदेठ आहे, उपपर्ण नाही आणि खोड गुळगुळीत आहे. विविध फुलांचे निरीक्षण करा. खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. आता इथे गुलाब, निदल 5 आहेत, निदल जोडलेली किंवा स्वतंत्र आहेत, दलसंख्या 5 आहे, दले जोडण्यासाठी स्वतंत्र आहेत. पुमंग, जायंग यांचे स्वरूप दोन्ही स्वतंत्र पण पुंकेसर जास्त. जास्वंद, निदल संख्या 5 जोडलेली आहे, दल संख्या 5 आहे, दले जोडलेली आहेत आणि पुमंग, जायंग एकल व दीर्घ जायंग स्पष्ट. सूर्यफूल हे अनेक निदलांचं आहे, जोडलेली निदल आहे, दल संख्या अनेक आहे, दले स्वतंत्र आहे आणि पुमंग आणि जायंग पण स्वतंत्र आहे. कर्दळ्यांची निदल संख्या 6 आहे, निदल जोडलेली स्वतंत्र आहेत, दल संख्या 6 आहे, दले जोडलेली आहेत आणि पुमंग व जायंग स्वतंत्र आहेत. आता इथे स्वाध्यायाला सुरुवात होतीये. वनस्पतींची 3 उदाहरणे द्या. काटेरी आवरणाची
फळे असणाऱ्या चिकू, पेरू, सीताफळ. खोडावरील काटे असणाऱ्या गुलाब, बाभूळ, काकडा. लाल फुले असणाऱ्या जास्वंद, गुलाब, ताम्हण. पिवळी फुले असणारी झेंडू, सोनचाफा, बहावा. रात्री पाणी मिटणाऱ्या जाई, गुलमोहर, मदार. एकच बी असणारी आंबा, नारळ, बदाम. फळांमध्ये अनेक बिया असणारे पपई, कलिंग, टोमॅटो. कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा, त्यांचे विविध भाग अभ्यासा व त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती करा. आता इथे तुम्हाला पाकळी, देठ, कुक्षी, परागकोश दिसतोय आणि जास्वंदाच्या फुलाचा उभा छेद, दलपुंजी, कुक्षी, कुक्षीवृत्त, परागकोश वृत्त, निदलपुंज, देठ. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो, त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलांच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. निदलपुंज, कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात आणि हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. दलपुंज, दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कणीर या फुलांच्या दलपुंजाचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा. पुमंग, फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसरासारखा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृत्त असतात. जायांग, फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो श्रीकेसराचा बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षीवृत्त व अंडाशय असते. काय सारखे, काय वेगळे? ज्वारी आणि मूग. ज्वारी एकदलीय वनस्पती आहे, मूग द्विदलीय वनस्पती आहे. ज्वारी पिष्टमय पदार्थ येते, मूग प्रथिने देतात. ज्वारीला एकदल बी असते, मुगाला द्विदल बी असते. ज्वारीचे कणीस असते, मूग शेंगेत तयार होतं. कांदा, कांद्याचे मूळ तंतुमय असते. कोथिंबिरीसारखी मुळं सोटमुळं असतात. केळीचे पान आकाराने लांब असते आणि आंब्याचे पान आकाराने लहान असते. नारळाचे झाड व ज्वारीचे ताट सारखेपणा, दोन्ही वनस्पतींना आगंतुक मुळे असतात. तर नारळाचे झाड खोड मजबूत व टणक असते, तर ज्वारीचे ताट हे कमकुवत असते. आता खालील चित्राविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहायचं आहे बरं का. उत्तर: हे बी मका या वनस्पतीचे. या बीचे दोन समान भाग होत नाहीत म्हणून या बीला एकदल बी असे म्हणतात. तर चित्र क्रमांक आ मध्ये चित्रातील हे बी वाटाण्याचे असून या बीचे दोन समान भाग होतात म्हणून या बीला द्विदल बी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, वनस्पतीच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा. उत्तर: मूळ मातीला घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते, जमिनीखालील पाण्याचे व पोषक तत्वांचे शोषण व वहन करते, ही मुळांची कार्य आहेत. खोड, वनस्पतींची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतींच्या इतर भागांना आधार देते. पान हे पसरट असते, अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. फूल हा वनस्पतींचा आकर्षक भाग आहे. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे कार्य करते. फळांपासून बियांची निर्मिती होते व या बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात. प्रश्न 6, खालील पानांचे काही गुणधर्म दिले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन करा. गुळगुळीत पृष्ठभाग. वड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात, त्यांना पारंब्या म्हणतात. पाने मोठी, रुंद, गोल किंवा किंचित लांबट असतात. पानांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. 2. खडबडीत पृष्ठभाग. उत्तर: पारिजातक हे झाड सपुष्प वनस्पती आहे. याची पाने खडबडीत असतात. ही पाने वरून हिरवी तर खालून हलक्या रंगाची असतात. पारिजातकाची फुले गुच्छांमध्ये येतात. फुलांच्या पाकळ्या या पांढऱ्या रंगाच्या असतात, ज्या नारंगी रंगाच्या दांडीला जुडलेल्या असतात. 3. मांसल पर्णप्रत. उत्तर: मांसल पर्णप्रत हे निवडुंग सुमारे 6 मीटर पर्यंत उंच वाढणारा गुळगुळीत पण काटेरी मांसल पानझडी लहान जंगली वनस्पती आहे. याच्या फांद्या गोलसर किंवा काहीशा पंचकोनी मांसल संधियुक्त असून त्या मंडलीत किंवा झुपक्यांनी येतात. त्यावर उपपर्णी जोडकाटे उंचवट्यांवर सर्पिलरित्या असतात. पाने साधी, मांसल 15 ते 30 सेंटीमीटर लांब, एकांतरित व्यस्त अंडाकृती असून फांद्याच्या टोकास येतात. 4. पर्णपत्रावर काटे. उत्तर: कोरफड.
कोरफड ही औषधीयुक्त बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानांमध्ये पाणी गराच्या स्वरूपात साठवले जाते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाचे फुले घोसाने येतात. प्रश्न 7. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. सोटमूळ, दलपुंज, फूल, मूळ, बीजांड, मुकुल, शीर, पेर, कुक्षी, पर्णाग्र, देठ, पर्णतल, पाकळी, उमंग, कांडे, दलपुंज, अंडाशय. उपक्रमे संगणकावर पेंटब्रशच्या साहाय्याने विविध पानांची चित्रे काढा व तुमच्या नावाने फोल्डरमध्ये सेव्ह करा. तुम्हाला हे नक्कीच येत असणार आहे. स्वाध्याय कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.